तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्यात शाळा सुरू झाल्या, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्या शैक्षणिक वर्षाचा उत्साह दिसतोय। पण बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथील जिल्हा परिषद शाळेचे वास्तव पाहिल्यानंतर शिक्षण व्यवस्थेचा बुरखा फाटल्याचे चित्र समोर आले आहे। अनेक विषयांसाठी शिक्षकच नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे शिक्षण अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आले आहे। शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे आणि उद्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तरपत्रिकेत लिहायचे तरी काय? सरकारच्या निष्काळजीपणामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला घातला जात असल्याचा संताप आता पालक आणि ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे। आसलगाव बाजार येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे। शाळा सुरू झाली पण वर्गात शिक्षकच नाहीत। विद्यार्थी रोज शाळेत हजेरी लावतात, मात्र अनेक तास रिकामे जात असल्याने शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे। बोर्डाच्या परीक्षेचे वर्ष असलेल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षक मिळत नसल्याने पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे। शिक्षकांशिवाय मुलांनी अभ्यास करायचा कसा, हा प्रश्न आता प्रत्येक पालक विचारत आहेत। श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थी खासगी शाळा किंवा शिकवणी वर्गांचा आधार घेऊ शकतात, मात्र जिल्हा परिषद शाळेवर अवलंबून असलेल्या गरीब विद्यार्थ्यांकडे तो पर्यायच नाही। त्यामुळे गोरगरीब शासन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला। त्यापूर्वी शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पायी मोर्चा काढून गटविकास अधिकारी कार्यालयावर धडक दिली होती, निवेदने देण्यात आली होती। मात्र आंदोलने होऊन सुद्धा प्रशासन मात्र अजूनही ढिम्म असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। आसलगाव बाजारच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? रिक्त शिक्षक पदे तातडीने भरली जाणार का? की पुन्हा एकदा आश्वासनांची धूडफेक करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरूच राहणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता संजय दांडगे, आसलगाव बाजार। यावर्षी 10वीला आहे, पण मग आमच्या शाळेत शिक्षक नाही आहे। मॅथला शिक्षक नाही आहे, सायन्सला नाही आहे, फक्त मराठी हिंदी हेच विषय होतात। आणि 6वी 7वी 8वी आम्ही काढले, समजा 9वी ही मोबाईलवर बघून काही TV वर बघून काही स्वतःचा अभ्यास झालो आहे आम्ही पास। पण मग यावर्षी 10वी आहे, 10वीला तर आम्हाला शिक्षक हवेच आहे। माझी अशी विनंती आहे सरकारला की आम्हाला मॅथ सायन्स या विषयाला शिक्षक हवे आहेत, कारण की 10वी हा पाया आहे पुढचं। समजा 10वी तर आम्हाला कमी पर्सेंटेज मिळाले तर पुढे कसं व्हावं आमचं, समजा आता 10वीला शिक्षक हवे आहे। मी PMC जिल्हा स्कूल इथे शिकत आहे। मागच्या वर्षी आमची 9वी झाली आणि यावर्षी 10वी आहे। मागच्या वर्षी पण आम्हाला शिक्षक नव्हते आणि यावर्षी पण नाही आहे, पण आमची यावर्षी 10वी आहे। आणि आमचं पुढे पाया कसा मजबूत व्हा हेच आम्हाला कळत नाही आहे, कारण की मागच्या वर्षी तरी एक मॅडम होते आम्हाला, पण यावर्षी तर एक बी मॅडम नाही आणि एक बी शिक्षक नाही। गजानन सोळंके, मी PMC जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव येथे शिकत आहे। मी यावर्षी 10वीमध्ये आहे। मागच्या वर्षी 9वीमध्ये होतो, 9वीमध्ये आम्हाला शिक्षक नव्हते आणि यावर्षी पण आम्हाला शिक्षक नाही आहेत। तर आम्हाला शिक्षक पाहिजे। आम्हाला 9वी आमची कशी तरी गेली, आम्हाला शिक्षक नव्हते, मग आम्हाला पायास मजबूत नाही आहे आमचा। आणि मग स्टेट बोर्डची परीक्षा कशी द्यावी आम्ही 10वीची, हाच प्रश्न पडला आहे। शिक्षक नाहीत म्हणून आम्हाला शिक्षक पाहिजे आणि आम्हाला प्रश्न समजून सांगण्यासाठी शिक्षक नाही आहेत। आमचा कन्सेप्ट क्लिअर होऊन राहिली म्हणून आम्हाला शिक्षक पाहिजे। माझं नाव श्रीकांत बाजारे, मी PMC जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव इथे शिकत आहे। आमच्या शाळेत शिक्षक नाही आहे। मी इथं 10वीमध्ये शिकत आहे आणि मागच्या वर्षी मी 9वीत होतो। मागच्या वर्षी आम्हाला एकच शिक्षक होते इंग्लिशचे, यावर्षी आम्हाला कोणीच नाही, वर्ग शिक्षक पण नाही आहे। आम्हाला शाळेत कोणी शिक्षक नाही आहे, असता याकडे